नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट या चॅनलवर। आज आहे अक्षय तृतीया आणि आजच्या या खास दिवशी आपण बघणार आहोत सणासुदीच्या दिवसात बनवला जाणारा एक खास पदार्थ, तो म्हणजे श्रीखंड। तर चला मग बघूया घरच्या घरी सोप्या पद्धतीत श्रीखंड कसा बनवायचा। श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दह्याचा चक्का, 1 कप पिठी साखर, पाव चमचा वेलची पूड, केसर, 2 मोठे चमचे दूध, 2 चमचे आवडीनुसार ड्रायफ्रूट। दही बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा लिटर दूध आणि 1 चमचा दही। सर्वप्रथम आपण दही बनवण्याची तयारी करूया। एका भांड्यात अर्धा लिटर दूध गरम करून घेऊ। हे दूध गरम असताना सतत ढवळून घेणे, जेणेकरून साय जमा नाही झाली पाहिजे। दूध उकळल्यावर 5 मिनिट अजून उकळी देऊ। हे दूध उकळल्यानंतर गॅस बंद करू। दूध कोमट होईपर्यंत वाट बघूया। दूध एवढं गरम ठेवावं की बोट बुडवल्यावर चटका लागला नाही पाहिजे। जर दूध गरम राहिले तर दही फाटण्याची शक्यता असते। आता हे कोमट झालेले दूध दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ, ज्यात आपल्याला दही लावायचे आहे। विरजणासाठी 1 मोठा चमचा दही फेटून घेऊ आणि दुधात टाकूया आणि हे मिश्रण चांगले ढवळून घेऊया। जवळपास 6 ते 10 तास हे विरजण लावलेले दूध आपण एका ठिकाणी ठेवून देऊ। 6 ते 10 तासानंतर दही घट्टसर तयार झाले आहे। आता या दह्यापासून आपण चक्का बनवून घेऊया। त्यासाठी एक भांडे घेऊया, त्यावर चाळण ठेवूया आणि त्यावर एक कपडा ठेवूया। आता ह्यावर दही टाकूया आणि अतिरिक्त पाणी काढून टाकूया। आता कपड्याला गाठ मारून त्यावर जड वस्तू ठेवून हे दही 4 ते 6 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवूया। सात तासानंतर हा आता चक्का आपला रेडी झाला आहे। हा चक्का एका वाटीत काढूया, कारण आपल्याला जेवढा चक्का तेवढी पिठी साखर हवी आहे। ह्यातील एक्स्ट्राचे पाणी आपण काढून टाकूया। हा आता 1 कप चक्का रेडी झाला आहे। त्यासाठी 1 कप पिठी साखर आणि गरम दुधामध्ये मी थोडे केसर भिजवले आहे। आवडीनुसार पिस्ता घेतला आहे। आता एका भांड्यात 1 कप चक्का आणि 1 कप पिठी साखर घेऊन एकत्र करू। पिठी साखर मध्ये पाव चमचा वेलची पूड ऍड केलेली आहे। आता दोन्ही जिन्नस एकत्र करून चांगले एकजीव करून घेऊ।
किमान 5 ते 7 मिनिटं ढवळल्यावर हे मिश्रण असे दिसते। आता हे मिश्रण चाळणीने अशा प्रकारे चाळून घेऊ जेणेकरून मिश्रण मऊसूद होईल। मी एका वाटीत गरम दुधामध्ये केसर मिक्स करून ठेवली होती, ते दूध आपल्याला यात घालायचे आहे। ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे हे दूध घालून आपण चांगले फेटून घेऊ। आता यामध्ये आपण बारीक केलेला पिस्ता घालून घेऊ। आता हे श्रीखंड आपले रेडी झाले आहे, तर आपण नवीन भांड्यात काढून घेऊ। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।